हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू। तर मी आज ना तुमच्याशी गावाकडचं सायंकाळचं रुटीन कसं असते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर आता मी झाडू मारून घेणार आहे बाहेरचं आणि आतल्या रूम्स पूर्ण आता झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे आतलं, पण तिथे काही थोडंसं मी शूट केलं नाही आतल्या खोल्यांचा, कारण शौर्य तिथे खेळत होता आणि भाजी वगैरे निवडत होते आई, म्हणून मी तिथे काही शूट घेतला नाही। मग नंतर इथे मी बाहेर झाडू मारायला घेतलेला आहे गेटच्या आतून, आणि बाहेरचं अंगण ते सकाळी भरपूर असा पाला वगैरे पडतो, मग हे बाहेर संध्याकाळी पण सुद्धा आपण झाडू वगैरे मारून घ्यायचं असतं। सकाळी जसं रुटीन असतं तसंच सायंकाळचं पण रुटीन असतं, पण इतकाच फरक की सायंकाळी थोडंसं निवांत असतो आणि सकाळी कसं खूप काही गडबड असते मग इथे मी दार बंद केलेलं आहे, कारण बाहेरची धूळ झाडू मारताना आतमध्ये जाऊ नये म्हणून मी विंडोज वगैरे सर्व बंद केले, आणि इथे दार पण मी बंद केलेलं आहे, आणि दोन्ही कट्टे आहेत हे पण मी झाडू मारून घेतलं। आणि इथे बघा तर इथे झाडं चिक्कू आंब्याची झाडं आहेत त्याच्यामुळे ते पाला वगैरे पडत असतं, पण आता हिवाळ्यामध्ये काही तेवढं जास्तीचं पाला पडत नाही। उन्हाळ्यात भरपूर असं पाला पडतो, झाडाला कंटाळाच येतो तेवढा पाला पडतो। आणि ते बघा मी पूर्ण वरचा जिन्याला जायची एंट्री आहे, पाठीमागे दिसतं तशी। मग एका दादाची मला कमेंट होती की ताई तुम्ही होम टूर बनवा, मी नक्कीच बनवेन तुमच्या दादांसाठी होम टूर, पण इथे मी आता सायंकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथे मी इथं झाडू वगैरे मारून घेतलेला आहे, आणि इथे हा कट्टा आहे मी पाईप वगैरे ठेवलेत तिथं बोर आहे आमची, म्हणजे वरून तशी पाईप म्हणजे काय म्हणतात फरशी वगैरे तिथं लावलेली आहे, म्हणजे कळत नाही की तिथं बोर आहे म्हणून आमची। तर इथे बघा झाडू पण मी मारून घेतला, नाही म्हटलं थोडाच कचरा होता, पण पाला पाचोळा असताना त्याचं आपण ते आम्ही एका साईडला नेऊन टाकतो, त्याला नंतर विल्हेवाट वगैरे लावतो, कारण जास्तीचा कचरा वगैरे साजून ठेवला घूस वगैरे येऊन तिथे पोकळं करतात। मग घरासमोर साईडच्या जागा आहे भरपूर, मग तिथेच केर वगैरे सायंकाळचा सकाळ तिथेच टाकतो, आणि जे काही पाला पाचोळा कागद वगैरे असतात ते त्याला विल्हेवाट लावतो, आणि जे काही असं राख वगैरे असेल चुलीतली तर मी ते मळ्यामध्ये टाकतो, कारण मळ्यामध्ये त्याचं खत होतं। आणि ते बघा तुळशीला पण धूळ भरपूर वाऱ्याने धूळ वगैरे पडली होती, आणि ते चिक्कूचं थोडंसं तुम्हाला मी थोडंसं शूट घेतलेलं आहे चिक्कूच्या झाडाचा। आणि बाहेरचं वातावरण बघा 5 वाजले तर कसं आहे, तर गावाकडे वेगळंच असतं। तर इथे बघा मी आज सकाळी थोडं म्हणजे शॅम्पू वगैरे घातला होता, पण संडे होता म्हणून मी काय आज सकाळपासून केस विंचरलेच नव्हते, म्हटलं आता चला केस थोडंसं आता विंचरून घेऊया, नाहीतर परत उद्या खूपच असा गुत्ता होतील। आणि इथे मी बघा आणि आत्ताच जस्ट मी बाहेर कंगवा करून आले, कारण आज संडे होता, सकाळपासून कंगवा केलाच नव्हता केसांना, आणि बाहेर आता 5 वाजलेले आहेत, म्हटलं आता थोडंसं बाहेर टेरेसवरती कंगवा वगैरे करून घेऊया। आणि इथे मी कंगवा वगैरे केला आणि छान थोडेसे केस विंचरले, आणि आता चला खाली आहे सिंदूर आणि पावडर वगैरे जे काही लावायचे, आता खालच्या रूममध्ये जावं लागतं मला। आणि झाडू भांडी वगैरे झालं, आणि नंतर इथे मी फ्रेश वगैरे झाले, आणि इथे मी पावडर वगैरे जे काही होतं ते लावून घेतलं। आणि आता चला शौर्यला पण रेडी करायचं आहे, कारण शौर्यला पण सकाळी शॅम्पू घातला होता केसांना, त्यालाही कंगवा केलाच नाही, तर आज एक दिवस सुट्टी केस विंचरायला म्हणून तोही दिवसभर असाच होता। आम्ही त्यालाही आता रेडी वगैरे करते शौर्यला। आणि इथे बघा आई तुरीच्या शेंगा सोलत बसलेल्या आहेत, तर बाबाने मळ्यातून आणल्या होत्या तुरीच्या शेंगा, थोड्याशा निम्म्या शिजवायच्या आहेत आणि निम्म्या त्याची भाजी बनवायची आहे। तर आता चला खूप आता सायंकाळचं झाडून भांडी जे काही आपलं डेलीचं रुटीन असताना सायंकाळचं ते पूर्ण झालेलं आहे। तर बाबांनी बघा हे ते मळ्यातून येत होते, त्यांना ओळखीचे कांद्याची पात दिलेली आहे, आणि खूप छान अशी कांद्याची पात आहे बरं का, त्याची फ्रेश अशी मळ्यातलीच अशी भाजी भेटते। आणि आता खूप म्हणजे आता कसं कांदा सगळीकडे लावलेला असतो, आणि ते तुम्ही पाहू शकता बरं का। आणि जेव्हा केव्हा पाणीपुरी बनवायची असते तेव्हा असं जास्तीचं कांद्याची पात भेटतच नाही, पण कधी काय बनवत नाही तेव्हा नेमकी कांद्याची पात भरपूर असते। आणि आता हे बाबांना दिलेलं आहे ओळखीच्या, कोणीतरी बाबांना भेटले होते म्हणे मळ्यातून येताना, तर बघा खूप छान अशी कांद्याची पात आहे। तर इथे मी
बाबा बघा येताना मळ्यातून ओल्या तुरीच्या शेंगा आणल्या होत्या. तर म्हटलं आता चला ह्या तुरीच्या शेंगांना मी सोलून वगैरे घेतलेल्या आहेत आणि आता ह्या ओल्या तुरीच्या शेंगाच्या ना मी आमटी बनवणार आहे. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मळ्यातून येताना बघा बाबाने ना ओल्या तुरीच्या शेंगा असा आणलेल्या आहेत. आता ना हे पूर्ण आता वाळत आलेले आहेत. म्हटलं आता बघा हे घोसावळं आहे, ताजं फ्रेश असं ना घोसावळ्याचे भजे खूप छान होतात. पण एकच आहे, पण कोणाला पुरणार नाही घोसावळ, हे थोडंसं जाड आहे. अशा कोवळ्या कोवळ्यांना घोसावळ्यासना भजे करायला खूप अप्रतिम लागतात बरं का. आणि की एवढ्यांना निम्म्या मी शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. तर ह्याची मी आमटी बनवणार आहे. तुरीच्या शेंगदाण्याची ह्या तुरीच्या दाण्याची ना मी आमटी बनवणार आहे. त्यासाठी नाही ते मी सर्व ना असं तुरीची शेंगा मी सोलून घेतलेलं आहे. आणि इथे बघा कांद्याची पात आहे ना, खूप छान अशी ना ही कांद्याची पात आहे आणि छान आहे बरं का, ताजी फ्रेश अशी कांद्याची पात आहे. तर हे ना मुगाचा पेंडपाल्याला पाणीपुरीसाठी आणि किंवा कांद्याची पात बनवण्यासाठी ना, म्हणजे भाजी बनवण्यासाठी ना खूप छान अशी ना ही कांद्याची पात आहे. चला तर मग हे मी आता सर्व ठेवून देते साईडला. आणि नाही म्हटलं तरी मी सगळे असे बघा खूप वेळ लागला बरं का ह्या सोलायला. पण आईंना दिलं हे तुरीच्या शेंगा सोलायला. मग मी तोपर्यंत झाडून भांडी वगैरे जे काही होतं ना ते मी काम पूर्ण केलं. आईनं म्हटलं की एवढं तुरीच्या शेंगा सोलून द्या. मग आईने बघा खूप छान अशा ना ह्या तुरीच्या शेंगा सोललेल्या आहेत. तर मला ना या तुरीच्या शेंगदाण्याची मला आमटी बनवायची आहे. तर त्यासाठी मी आता ना जे काही साहित्य लागतं ना मी त्याची आता तयारी करणार आहे या तुरीच्या शेंगाची आमटी बनवण्यासाठी. तरी ती ना सकाळचा भात एवढा शिल्लक होता, पण रात्रीचं स्वयंपाक ना जास्तीचं लागत नाही. कारण आज सगळेजण ना लग्नाला गेलते, त्यांचं जेवण झालेलं आहे. आहोंचं आणि आईंचं वगैरे जेवण झालंय. फक्त मी, बाबा, शौर्य आणि आजी आम्ही चौघांसाठी आता जेवण बनवायचं आहे. हा सकाळचा भात शिल्लक होता, म्हटलं आता हा भात ना साईडला एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. आणखीन आता शौर्यला भात तरी लागतो संध्याकाळी. त्याला चपाती खा म्हटली की नको म्हणतो शौर्य, पण त्याला ना भात खूप आवडतो त्याच्या शौर्यचा, म्हणून मला आता ना भात लावायचं लागेल. पण थोड्या प्रमाणात भात लावायचा, एकच वाटी भात लावते आता मी. आज ना मी तुमच्याशी ना तुरीच्या सोल्याची रेसिपी शेअर करणार आहे. त्याच्या आधी बघा इथे ना पूर्ण असे ना तुरीच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत आणि खूप छान असे बघा, नाही म्हटलं तरी एक वाटीभर ह्या शेंगा आहेत. एवढ्याच थोड्याच आहेत, पण याची मला आमटी बनवायची आहे. आणि त्यासाठी लागणारं साहित्य काळा मसाला आणि थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, बेडगी तिखट, जिरं आणि मोहरी आणि एक टमॅटो आणि एक कांदा चिरलेला आहे बारीक चिरलेला. आणि इथे ना कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण पण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. आणि एवढंच साहित्य लागतं बरं का, जास्तीचं याला काय साहित्य लागणार नाही. आणि घरच्या घरीपासून आणि आपल्या ना गावरान म्हणजे गावाकडे जी अशी रेसिपी बनवली जाते ना पारंपरिक पद्धतीने, त्याची मी ह्या तुरीच्या सोल्याची मी आमटी बनवणार आहे. तर चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा ना गॅसवरती ना ह्या तुरीच्या सोल्याला शेंगाना छानपैकी याला भाजून घेऊया. तर पहिल्यांदा ना तुरीच्या सोल्याची आमटी बनवण्यासाठी ना अगोदर ना ह्यात सोलं पूर्णपैकी असे ना भाजून घ्यायचे कढईमध्ये. याच्यामध्ये मी तेल वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे, फक्त ना त्या तुरीच्या सोल्या आहेत ना तेच हलकंसं मी असं भाजून घेते. आणि त्यासाठी बघा इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे. आणि कुठलीही भाजी बनवताना ना आपण गरम पाणी वापरायचं. त्या गरम पाणीमुळे ना या भाजीला ना खूप छान अशी ना टेस्ट येते, म्हणून मी ते ना गरम पाणी करून ठेवलेलं आहे. आणि इथे ना मी तोपर्यंत ना ते पाणी गरम झालं आणि इथे बघा मी तुरीचे सोले आहेत ना ते मी छान असं ना भाजून घेते. आणि ही ना तुरीच्या सोल्याची आमटी ना पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन चविष्ट आणि पौष्टिक पण ना हे डिश आहे बरं का. आणि तुरीच्या सोलापूरपासून ना हे तूर डाळीचं ना खूप म्हणजे खूप अशी प्रसिद्ध आहे. आणि ह्याची आमटी पण ना चव आणि पोषण आहे आणि साधेपणासाठी पण हा खूप प्रसिद्ध आहे. आणि सोलापुरी पण हा खूप प्रमाणात बनवलं जातं. म्हणून इथे बघा मी ना आज पहिल्यांदाच ना तुरीच्या सोल्याची मी आमटी बनवणार आहे, तेही पारंपरिक पद्धतीने आणि महाराष्ट्रीयन अस्सल चविष्ट आहे बरं काही. आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तरी ते मी पॅनमध्ये ना 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. आणि हे ना सोले आहेत ना मी ते भाजून घेतलं होतं, ते गार झाल्यानंतर ना मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. थोडंसं ओबडधोडं वाटून घेतलं, तुम्ही खलबत्त्यात सुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता. तर इथे पॅन गरम झालं, मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये
मोहरी जिरे टाकून घेतलं आणि जिरा आणि मोहरी छान फुलल्यानंतर ना त्याच्यामध्ये ना आपण कांदा आणि लसूण वगैरे परतून घ्यायचं आहे। तर तिथे तुम्ही पाहू शकताय छान असं ना फुललेलं आहे जिरा आणि मोहरी आणि त्याच्यामध्ये बघा मी इथे ना लसूण ॲड केलेला आहे। तर लसूण छानसा ना गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर थोडीशी मी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे। आणि आजकाल कसे झालेले माहिती का, कोथिंबीर नसल्याशिवाय भाजीच अपूर्ण आहे असे वाटते। तर इथे मी कोथिंबीर पण ॲड केली आणि नंतर ना इथे मी कांदा घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, तोही ना छान असा परतून घेते। आणि नंतर ना एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो पण ना मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे। तर तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो नाही वापरायचं नसेल तर तुम्ही वापरू नका, पण टोमॅटो शिवाय ना टेस्टी येणार नाही भाजीला, म्हणून मी इथं टोमॅटो कांदा टाकलेला आहे। तर नंतर ना बेडगी तिखट टाकलं आणि आपला काळा मसाला घरगुती आणि थोडीशी किंचितच हळद टाकलेली आहे। तर छानपैकी ना असा हा मसाला परतून घ्यायचा आणि जेणेकरून टोमॅटो आणि कांदा ना मऊ होईपर्यंत ना परतून घ्यायचा आहे। आणि मी अगोदरच ना पाणी वगैरे उकळून ठेवलेलं आहे, कारण भाजीला ना उकळलेलं पाणी जर घातलं ना तर खूप छान अशी टेस्टी आणि लवकर पण शिजते बरं का। आणि इथे मी ना काळा मसाला बेडगी तिखट वगैरे टाकून घेतलं, पण मी जास्तीचे मसाले वगैरे ॲड करत नाही, घरचेच ना मसाले ॲड केले। आणि इथे तुम्ही पाहू शकताय त्याच्यामध्ये ना मी मगाशी ना वाटून घेतलं होतं बघा मिक्सरला सोल्या, तेही ॲड केलं आणि नंतर थोडंसं गरम पाणी केलेलं आहे 1 ग्लासभर, तेही ॲड केलेलं आहे आणि थोडीशी घट्ट झालेली आहे माझी भाजी ही। आणि तुम्हाला जर ना ह्याच्यापेक्षा जर पातळ हवे असेल तर तुम्ही आणखीन ना पाणी ॲड करू शकता। आणि इथे बघा थोडीशी मी दाटसरच भाजी बनवणार आहे। तर इथे ना छानपैकी अशी उकळ येते, तर ह्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घेतलं या भाजीला, मी सर्वात शेवटी मीठ टाकलेलं आहे। तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान अशी ना आपल्या सोल्याची आमटी तयार झालेली आहे आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि खरंच खूप छान आणि टेस्टी झालती बरं का। मी पण पहिल्यांदाच बनवलेली होती आणि मला खरंच फार आवडलं। मला वाटलं सुद्धा नाही की या तुरीच्या सोल्याची आमटी एवढी अप्रतिम होईल। मी आणखीन म्हटलं की आणखीन 2-3 वेळा ही भाजी नक्की बनवेन मी। तर एक 10 मिनिटात ती भाजी शिजली आणि आमची जेवणं वगैरे झाली आणि जेवण झाल्यानंतर ना मी लगेच भांडी वगैरे घासून घेतले, जे काही झाडू वगैरे होतं तेही मारून घेतलं आणि वेळ भेटत नव्हता म्हणून मी रात्री बघा इथे कपडे घडी घालायला घेतलेले आहेत। तर डेलीचे कसं होतं माहिती का, डेली साडी वेअर करत असतो आणि ते मशीनवर किंवा टेबलावरती इकडे तिकडे ना अस्ताव्यस्त पडलेले असतात आपले कपडे। म्हटलं आता चला मी चेंज वगैरे झाले आणि चेंज झाल्यानंतर लगेच मी ते ना कपडे घडी घालायला घेतलेले आहेत। तर थंडी आज काही तेवढी जास्तीची नव्हती, म्हटलं आता चला आत्ता किती 9:30 वाजलेले आहेत, तर 10 वाजेपर्यंत अर्धा तासामध्ये ना हे काम उरकल। आणि इथे शौर्यचे पण काही कपडे होते ते पण मी धुवून ठेवले होते तसंच। आणि घरामध्ये ना सर्वांना आवडली बरं का ह्या तुरीच्या सोल्याची आमटी, मी पहिल्यांदाच बनवले होते पण खरंच अप्रतिम झालतं। तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली होती तुमचीही। आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।